सरकार 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 सरकार। अरे ऐका सगळे शांत व्हा शांत व्हा। काय तुमचं पावशेर? अरे द्या मारी बसा जरा। ए ओंक्या कॅटरचं काय? आपल्या मागेच आहे त्यांची गाडी। आहेत ना अधिपती सर निघूया आपण आता। जाय तू कुणीकडे पण? हो सरकार अक्षरा मॅडमला माहितीये ना, मागच्या वर्षी गेलो होतो तिथेच ना सर अक्षराला माहितीये, तुम्हाला सांगेल ती। हो हो तुम्ही बस तरी नाही हवेला मग मी सांग। अरे विनय बस तू बस। पुढे आहे जागा। मॅडम ड्रायव्हर जवळ बसा ना। अक्षरा तू इथे बस, मी जाते। नाही नाही मॅडम मॅडम बसा तुम्ही बसा, मी पुढे बसते। बर या सगळ्यांची जबाबदारी आपल्यावर आहे बाई। मला सांभाळून घे तू, म्हणजे मी या सगळ्यांनी सांभाळून घेतो। आई अंबाबाई आहेच मला संग, नीट जाऊन नीट येऊया काय? गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया। मम्मी आता तर ना यांनी पण हद्दच केली। दादा त्या गाडीच्या मागे चला। सांग सांग बोला ना, पाऊस पडेल काय? काय 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 काय? यो 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 या रे या सारे या। देवाच्याच मनात आहे वाटतं। अधिपती सहलीला गेला, भुवीनं त्याची शाळा बंद केली, पण आता नवी शाळा सुरू झाली आहे अधिपतीच्या आयुष्यात। आलं देवाजीच्या मनात। पूजा करताना ना आम्ही फोन घेतो ना बोलतो, हे ठाव नाही का तुला दुर्गे? सॉरी सॉरी ताई, अगं कॉल लई अर्जंट होता म्हणून उचलला। कुणाचा एवढा जीव चालला होता? जीव नाही ताई, तुझा लेक चाललाय। काय? होय अधिपती। त्यांचं काय? ते गेले कुठं? सहलीला ताई। ताई बघ बघ अधिपती किती किती खालच्या पातळीला गेलेत ते। काय बोलतेस तू? अगं ताई अधिपती सूर्यवंशी घराण्याचं वारस आहे, एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्याचा मालक आहे, शाळेचा मालक, घराचा मालक। त्या शाळेच्या सहलीसाठी त्या मास्तरीनं अधिपतीसनी ड्रायव्हर म्हणून बसवर बसवलाय। तुला कसं कळलं हे? माझी खबरी आहेत ताई। दुर्गे हे जर खोटं निघालं ना तर चपली ना हान मला। धनाजी, धनाजी होय सरकार। गाडी काढायला सांग आणि तुम्ही दोघं बी चला आमच्या बरोबर। हॅलो चंचे, ऐक की मी ताईला समज काय समज सांगितलंय। भाई 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 ऐक, माझा मिस कॉल पडल्या पडल्या तू घरला निघ। हा
दुर्गे, काय झालं? भूमी कुठं गेली? बाहेर गेल्या. अगं पण कुठं? ताई कधी सांगून जाते का? मला महत्वाचा निरोप सांगायचा होता. काय मला सांग, मी देते ताईला निरोप. अगं आधिपती सलीला गेलाय ना, ते सांगायचं होतं तिला. तुला कसं माहिती? आधिपतीचा फोन आलता, म्हणजे त्यानं भूवीला फोन केलता, पण तिनं काय उचलला नाही म्हणून त्यानं मला केला. तिला निरोप द्यायचाय. जाऊ दे, मी फोन करते. अगं नाही 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 नग, ताईला मी निरोप देते. निरोप काय अगं, ताईला माहित आहे माहित आहे. तिला माहितीये. होय होय, दोघांचं बी बोलणं झालंय. दोघांचं बोलणं होय, झालंय. होय. तिचं काय बी म्हणणं नाही. कळेल ते आता, कळेल. अगं पण ते दोघं बोलले का एकमेकांशी? अगं बोलले, दोघं बी बोलले एकमेकांशी. होय बोलले. मग ते बोलले ना, मग ठीक आहे. हा, बरं ऐक की, तू का नाही फोन करून ताईला त्रास देऊ नकस. नाही म्हणजे मी सांगते ताईला. हा, बर. पण अगं मी सांगते ताईला. हा, बर. काय कदा घाई घाई घाई. हे घ्या. नाही, नको नको. का? अहो गाडी चालवताना खात नाही मी काय. घ्या, तुम्ही घ्या. नाही नको. अहो घ्या हो. अहो तुम्हाला कंपनी देईन. कशाला उपाशी राहायला? अहो नाही हो, गाडी थांबल्यावर तुम्ही खाल ना, तेव्हा मी पण खाईन. काय गरज नाही, खावा तुम्ही. अहो असू दे. अहो खरंच खावा, मी सांगतोय ना. अधिपती, दुसऱ्याच्या मताचा रिस्पेक्ट करायचा. हा, छान चालवता की तुम्ही गाडी. आता काय, फक्त डोसकच चालवता येत नाही आम्हाला. गाडी चालवायला पण डोकं लागतं. तर काही येते पहिल्यापासून, त्यात काय एवढं. कारण ते तुम्ही शिकला आहात. म्हणजे तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळतंय का? हा. ए! अरे काय मरायचं काय बाजूला? काहीतरी गडबड आहे. भूमीला कळलंय आधिपती सलीला गेलाय, पण त्यावर तिचं काय बी म्हणणं नाही. मला तर बाई नवलच वाटते. बरं जाऊ दे, ती भूमी बघेल काय ते. पण मी काय म्हणते, तुम्ही तिच्यावर कशा पायी राग धरता? हा, मोठ्या मनानं माफ करा की. बोला तिच्याशी एकदा. वाईट नाही हो भूमी. अहो हिरला पेटली आहे. तिला एखादी गोष्ट मिळाली नाही ना का तिचा राग राग करते बघा. शिकायचं होतं तिला, कलेक्टर व्हायचं होतं, पण परिस्थितीमुळे नाही शिकू शकली. शिक्षणासाठी धुनी भांडी केली. शाळेतली पोरपोरी चिडवायची तिला. हसू झालं हो तिचं. मग काय, तिने शिक्षणच सोडलं. समजा पट्ट्याबळ झाला बघा. त्याचा सूड म्हणून ती शिक्षणाचा रागराग करू लागली. तुमच्यामध्ये जीव गुंतला तिचा, पण तुम्ही झिडकारलं तिला. गुणी आहे हो माझी लेक. 100 नंबरी सोनं आहे सोनं. आता तुमचं बी थोडं चुकलंच की. तिला थोडं समजून घ्यायला पाहिजे होतं तुम्ही. आधिपती आधार आहे तिचा, तो मानतो तिला. अजून वेळ गेली नाही बघा. बोला तिच्याशी आणि सोडवा गुप्ता. समज ठीक होईल बघा तुमचं आणि आधिपतीचं बी. आई साहेब, कुठं चालला तुम्ही?
अहो या बसचा ड्रायव्हर आला नाही, त्यामुळे मग मीच घेऊन चाललो आता. मीच म्हणलो होतं ना यासनी जावा सहलीला म्हणून. अचानक तो आलाच नाही ड्रायव्हर. दुसरा कुठला म्हणून ड्रायव्हर तुम्ही चाललाय सा? तुमच्याकडनं ही अपेक्षा केली नव्हती अधिपती. अहो अचानक दुसरा कुठला ड्रायव्हर बी मिळणार. त्यामुळे तुम्ही शाळेचे, फॅक्टरीचे, कंपनीचे, घरचे मालक आहेसा. मालक अशा 100 बशी आणि 1000 ड्रायव्हर विकत घेऊ शकतोय. हे ठाव आहे ना तुम्हासनी? आणि तुम्ही ड्रायव्हर बनून चाललाय सा? नाही, असं नाही. ती पोरं आम्ही जे बघितलं ते खरं आहे का नाही? नाही, खरं आहे पण ती आता हे बी करायला लागलाय तुम्ही. हा, तुम्ही सूर्यवंशी आहेसा. आपल्या घरात 6 ड्रायव्हर आहेत, 12 नोकर आहेत. आम्ही तुम्हासनी चहाचा कप बी उचलू देत नाही. आपण माझी गाडी मीच चालवतोय. की तुम्हाला हौस आहे म्हणून आम्ही तुम्हाला चालवायला देतोय. याचा अर्थ असं नाही होत की तुम्ही जाऊन पब्लिक बस चालवायची. नाही अहो पब्लिक नाही, पोरांची बस आहे. आपल्या शाळेची पोर आहे. जे तुम्ही चालवत होता बघितलं की आम्ही. अजून काय हाय काय ज्याचा आमासनी धक्का बसणार आहे? नाही असेल तर सांगून टाका. काय आमासनी ना असे धक्के आवडत ना पचत ना बघवत. सूर्यवंशी घराण्याचे राजपुत्र आहेसा तुम्ही अधिपती. आणि तुम्ही हे असं चालकाचं काम करतायसा? एका शब्दाने आमासनी सांगायचं ना व आम्ही 1000 ड्रायव्हर उभे केले असते. ही असली कामं तुम्ही का म्हणून करताय अधिपती? शोभतंय का तुम्हासनी हे? आमासनी सतत प्रेशरवर ठेवायचं हेच ठरवलंय काय तुम्ही? नाही हो. का असं अंत बघतायसा आमचा? का असं वागायला सा? असं करत नव्हतं कधी तुम्ही? आमची मान खाली जावी असंच वागायचं ठरवलंय का तुम्ही? का असं करताय तुम्ही? का अंत बघतायसा असा? हे असं समज करायची काही गरज होती का हो? अहो काय झालं माहितीये काय साहेब, मी जाणार नव्हतो. आम्ही बघितलं तुम्ही सहलीला निघालाय. अरे ड्रायव्हर आला नाही. निघालाय का नाही? सोडून येणार हो तुम्ही परत लगेच पोरसनी. हे कुणी सांगितलं तुम्हाला? काय हे नाही कुणीच नाही. मी माझ्या डोसक्यानंच वागालोय. अहो अधिपती काय झालंय तुम्हासनी? अहो तुम्हासनी काय भूत बीत बडवले का काय? का कुणी करणी केल्या? ताई तुला म्हणलं होतं ना वा ते चेटू का काय तेच हाय बघ. नाहीतर आपला अधिपती असं नाही. तू ग बस ग मावशी, जरा तू ग बस. असं काही नाही आहे. तू शांत राहा जरा. मग काय आहे अधिपती? तुम्ही इतक्या खालच्या पातळीला कसे काय गेला? हा, आम्ही तुम्हाला सहल रद्द करायला सांगितली होती. तुम्ही परवानगी दिली. आम्ही त्याच्याकडे कानाडोळा केला. हा, पण तुम्ही आता या पोराटोरांबरोबर सहलीला निघाला. अहो त्यांची वय काय, तुमचं वय काय? हा, अहो तुम्ही फॅक्टरी, डेअरी, शाळा, कंपनी या समद्याचे मालक आहेसा. कोट्यवधींची उलाढाल आहे. हा, एवढ्या पोरांबरोबर तुम्ही शाळेच्या सहलीला जाऊन काय करणार होता? त्यांच्या बरोबर काही इटी दांडू खेळणार होता का लपाछपी? आता हे सगळं हाताबाहेर जाऊ लागलंय. तुमच्या या वागण्याला काय म्हणावं तेच कळना आम्हाला. तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हो? हा, शाळेच्या बसचा ड्रायव्हर झालाय तुम्ही. ड्रायव्हर बसचा काय? पण तसा विषय नाही जाय. विषय हा आहे की आम्हासनी त्रास होतोय तुमच्या वागण्याचा. असं नाही. पण मी हे काय बी पटत नाही आम्हासनी. तुमचं हे पत आणि वय सोडून बारक्या पोरांबरोबर सहलीला जाणं आम्हासनी अजिबात आवडलेलं नाही. आम्हासनी लई त्रास झालाय तुमच्या या वागण्याचा. अधिपती अहो तुम्ही असं का वागायला सा? बघितलं सा नव ताईच्या काळजाला कशा हिंगळ्या डसायल्या. तुम्ही असं वागलात की अहो अहो ताई तुमच्यासाठी जीव काढून ठेवली आणि तुम्ही असं का वागायला सा? ताईनं काय करायचं? आता का गप्प बसलाय सा अधिपती?
बोला की का असं वागायला सा? भुवनेश्वरी मॅडम, आय एम सॉरी. ह्यामध्ये अधिपतींची काहीच चूक नाहीये. ए तू गप भवाने गप बस तू. अवशे दुर्गे, मॅडम, मी खरंच सांगते, अधिपतींची काहीही चूक नाहीये. आमच्या पोराचं चूक बरोबर हा न्याय निवाडा परक्याकडनं नगाय आमासनी. चिडू नका. मला माहित आहे तुमच्या अनुभूमीमध्ये इस्तू जात नाही, पण एक सांगू का, भुवी तुमच्यावर फक्त माया करते, प्रेम करते हो तुमच्यावर. तिनं कधी राग केला नाही तुमचा. आता माझी मुलगी आहे म्हणून म्हणत नाही मी, भुवी वाईट नाही आहे हो. आणि जे काय झालं त्यात तिचा एकटीचा दोष नाही ना हो. आता तुमचा बी दोष आहेच की. मग त्याची शिक्षा तिला एकटीलाच का म्हणून? काय मिळवलं तुम्ही तिचा राग करून? असं कुठवर चालणार? पोराचा तरी विचार करा की जरा. तिला दूर करायच्या नादात तुमच्या पोटचा गोळा तुटतोय हे ध्यानात घ्या. हेच पाहिजे होतं का तुम्हाला? हा, जरा तरी विचार करा. तुम्ही मला मुलासारखे आहेसा म्हणून बोलते. भुवी नको. काय नगाय तुम्हाला? भुवी का मुलाचं सूप? मॅडम, मी खरंच सांगते, अधिपतींच्या यामध्ये काहीच चूक नाहीये. आय एम सॉरी. अहो, हे ड्रायव्हर म्हणून बस चालवणार असं काही ठरलं नव्हतं आमचं. आम्हीच जाणार होतो सहलीला. आम्ही एक ड्रायव्हर काका पण अरेंज केले होते, पण ऐनवेळी त्यांनी फोन उचलणं बंद केलं. आम्हालाही कळत नव्हतं काय करावं. मग तेवढ्यात अधिपती तिकडे आले आणि आम्हाला कळलं की ह्यांना बस चालवता येते म्हणून ऐनवेळी आम्ही हा डिसिजन घेतला. ह्यांना वाईट वाटू नये म्हणून. त्याला म्हणतात बोट दिलं की हात धरणं. नाही, त्यांनी मला काहीच सांगितलेलं. थांबा अधिपती. मास्तरीनबाई, पदाचा क्रम बीम काय असतो हे ठाव असेल ना तुला? म्हणजे कुणी काय काम करायचं हे नेमून दिलेलं असतंय की नाही? म्हणजे उद्या तू मास्तरीन आहेस, तुझं शिकवायचं काम आहे, पण तुला शिपायाचं काम दिलं तर करशील? हा, उद्या समजा काय शाळेतली बाथरूम धुणारी बाई आली नाही तर तू बाथरूम धुशील काय ग? हा, पोरांना वाईट वाटायला न ग म्हणून. काय ग अक्षदा? विषय वेगळा आहे. विषय तोच आहे. सांग, बाथरूम धुशील काय? घरी धुवत असशील ना व? हा, घरात धुतेस की नाही? हो. मग शाळेत कधी बाथरूम धुणारी बाई आली नाही तर धुशील काय? हा, तशी कधी वेळच आली नाही मॅडम. समजा आली तर धुईन मी. मला कुठलंही काम कमी जास्त वाटत नाही. आता तू हेच म्हणणार? नाही मॅडम, मी खरंच सांगते, हायजीनचा प्रश्न आहे. बाथरूम धुणाऱ्या मावशी जर आल्या नाही तर माझ्या शाळेचं बाथरूम धुण्यात मला कसला कमीपणा, मला कसली लाज? आम्हीच वापरतो ना ते बाथरूम. आणि तसंही ते काही माझं रोजचं काम नाही, मग कधीतरी करायला काय हरकत आहे? मला काहीही प्रॉब्लेम नाही. काय तुझे विचार लय उच्च आहेत. फक्त की नाही, बोलणं आणि करणं यात फरक असतोय. तोंडाची वाफ दवडायला काय बी लागत नाही. मी जे बोलते ते करते मॅडम. वा, म्हणून तू हे केलंस काय? अगं, बाथरूम धुवाय तुला लाज नाही वाटत, पण आवाजनी चालणार नाही ते. आणि तुझ्या बसला ड्रायव्हर नव्हता म्हणून अधिपतीसनी ड्रायव्हर म्हणून बोलवलंस, म्हणून त्यासनी फोन केलतास? अगं, त्यांनी काहीच सांगितलं नाही. ओंक्याकडनं कळलं मला. तो पण आहे सहलीला? होय, तो आहे. त्याला मीच जा म्हणलं होतं या पोरांबरोबर. मी जाणार नव्हतोच आधी. कोणतरी जबाबदार माणूस आपला असावं. पावसा पाण्याची पोरं चालल्यात म्हणताना त्यांच्या शेफ्टीसाठी म्हणून मी ओंक्याला पाठवलं. कुणाची शेफ्टी?
तेच पोरांची या सगळ्या शिक्षकांची. त्यांच्या सेफ्टीचा विचार त्यांनीच करायला पाहिजे ना हो. मुळात ही सहल ठरवली तेव्हाच मी मनाई केली होती. पावसा पाण्याचे दिवस आहे, तुगा काही झालं तर शाळेवर नाव नग यायला. पण त्यांनी तुमच्याकडे रद्दबदली केली आणि तुम्ही लगेच परवानगी दिली. आता अशीच कामं होणार आहेत काय? हा, त्यांनी आमच्याकडे यायचं, आम्ही नकार द्यायचा. मग त्यांनी तुमच्याकडे जायचं, मग आमचा नकार धुडकावून तुम्ही होकार द्यायचा. हा, दर येळी असंच होऊ लागलं तर आमच्या शब्दाला काय किंमत उरणार हो? हा, मास्तरनीला बरोबर कळलंय आम्ही नाही म्हणलं की कुणाकडे शब्द टाकायचा ते. नाही 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 असं नाही आहे, त्यांनी काहीच सांगितलं नाही तुम्ही मला. का हो म्हणलात सहलीला? आम्ही नाही सांगितलं होतं ना. पण मॅडम तुम्ही परवानगी दिली नव्हती, तुम्ही बजेट दिला नव्हता सहलीसाठी. हे खरं आहे ना. आणि असं असलं तरी आणि तरीही आम्ही आमच्या लेवलला मॅनेज करत होतो मॅडम. आता कुणाच्या खर्चानं सहलीला चालला सा? हा, आधिपती तुम्ही आम्हाला सांगितलं होतं ना या सहलीच्या खर्चाचा बोजा आपल्यावर नाही म्हणून. आपल्यावर नाही जाय बोजा. ती बस ओळखीतली आहे, मी म्हणलं की तुम्हाला फ्री देणार आहे तो. अहो देतो पैसे. एवढं काय? अधिपती ते कॅटरिंग आणि बसवाल्याचे पैसे कसे द्यायचे, ऑनलाईन की कॅश मध्ये?